राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। हिंदूंच्या ध्वजाला जर विरोध झाला तर 10 हिंदूंची अतिक्रमण निघाली तरी चालेल, पण मुस्लिमांचे येथील अतिक्रमण श्रीरामपूरच्या धर्तीवर काढण्याचं काम करावं लागेल, असा इशारा सागर बेग यांनी दिला। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील 12 ते 15 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये शिवस्वराज्य ध्वज उभारणीबाबत मोठा वाद उफाळून आला होता। या अनुषंगाने काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या ठिकाणी येऊन ध्वज ओटाच्या कामाचं उद्घाटन केलं। यानंतर आज गुरुवार दिनांक 5 जून रोजी सकाळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व आकाश बेग यांनी येऊन कामाची पाहणी करत नारळ फोडत येणाऱ्या काळात हिंदूंना डिवचलं तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सागर बेग यांनी दिला। छत्रपतींच्या काळात हिंदू धर्मासाठी त्या शूरवीरांनी काय काय त्रास सोसावा लागला असेल, पक्ष कोणता असो, पण हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं। ध्वजाला जर विरोध झाला तर भोंगे काढा, या लोकांच्या दुकानातून कुठलीही वस्तू खरेदी करू नका। येणाऱ्या काळात या ठिकाणी ध्वज उभारला, आता छत्रपतींचा अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करेल गरजेचं असल्याचं मत बेग यांनी व्यक्त केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, चंद्रकांत गाडे, अशोक माळी, वसंतराव गाडे, जगन्नाथ गोपाळे, बाळासाहेब गाडे, विश्वास पवार, भाऊसाहेब कोकडे, चांगदेव गाडे, समीर पठाण, रवींद्र मंडलिक, राजेंद्र गोपाळे, कुलदीप पवार, अनिल कावरे, शरद पवार, योगेश गाडे, संतोष गाडे, राजेंद्र गाडे, योगेश गाडे, नानासाहेब शहाणे, सचिन गाडे, किशोर तिकोने, सागर गाडे, सुदर्शन गाडे, बंडू मंडलिक, नानासाहेब इघे, कैलास गोपाळे, अंकित ढेरे, महेंद्र गाडे आदी यावेळी उपस्थित होते। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। 2-3 वर्षापूर्वी बारागाव नांदूर मध्ये धर्मध्वज उभारण्यासाठी सगळे गावकरी एकत्र आले होते। त्यावेळेस इथल्या मुस्लिम लोकांनी तो धर्मध्वज उभारायला विरोध केला आणि काही दिवसापूर्वी आम्ही त्याचं ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्याचं भूमिपूजन करून तो धर्मध्वज तयार झाला आणि त्याच्या बाजूला चौथरा बांधायचा होता। आणि पूर्ण परवानगी असताना 14 सदस्यांनी त्याला सहमती दिली असताना सुद्धा बारागाव नांदूरच्या मुसलमान लोकांनी येऊन त्या धर्मध्वजाच्या चौथऱ्याला विरोध केला। विरोध केल्यानंतर ह्या सगळे आपल्या गावकरी माझ्याकडे आले, संग्राम भैयाकडे गेले, आमदार कर्डिले साहेबांकडे गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही येतो, आम्ही सांगितलं की आम्ही येतो, त्यावेळेस आपण चौथऱ्याचं काम करू। तर आज तो चौथऱ्याचं काम सुरू झाला। पण मी आपल्या गावकऱ्यांना विनंती करतो का जे लोक आपल्या धर्मध्वजाला विरोध करत असेल तर आपण त्यांच्याकडून 100% खरेदी, कुठलाही सामान त्यांच्याकडून खरेदी करायचं नाही। कुठले एक पानटपरीतून जरी एक सुपारीची पुडी जरी घ्यायची असली तरी ते हिंदू पाहूनच घेतली पाहिजे। जोपर्यंत आपण ह्या लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकत नाही हे लोक सुधारणार नाही। यांची वृत्ती जर आपण बघितली असेल का धर्मध्वजाला परवानगी असताना जे विरोध करतात आणि अशा लोकांना जर तुम्ही आज खरेदी करून मोठं केलं तर उद्या हे तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही। आपण जे चिकन मटनची दुकान आहे तसं तर हिंदूंनी चिकन मटन खाल्लंच नाही पाहिजे। आपण जर तरी खायचं आहे तर इथं मोठ्या प्रमाणात आपला आदिवासी समाज आहे, त्या आदिवासी समाजाला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ते चिकन मटणाचे दुकानं टाकून द्यायला पाहिजे आणि आपण 100% ते आपल्या आदिवासी समाजाच्या लोकांकडून खरेदी केली पाहिजे। आज त्या निमित्ताने आम्ही इथं भाषण केले, काही त्या भाषणानिमित्त काही सांगायचं राहिलं। या ठिकाणी मुसलमान लोकांनी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाच्या जमिनी हडपलेत। त्या जमिनी हडपून आज अनेक वर्ष झाले त्या समाजाकडून कोणी उभं राहत नाहीये। आज सर्व गावकऱ्यांना मी विनंती केली का जिथं जिथं असे प्रकरण असतील ते सगळे कागदपत्र काढा, पहिले आपण रिसर अर्ज देऊ। जर अर्ज देऊन प्रशासनाकडून काही कारवाई झाली नाही तर ते आपला आदिवासी समाज सोबत घेऊन आपण ज्या आपल्या जागा ज्यांनी कब्जे केले ते सगळ्यावर ताबा करू। संदेश काही नाही, फक्त राजकारणी लोकांनी थोडं सुधारायला पाहिजे का तुमचा जन्म हा हिंदू धर्मात झालेला आहे आणि तुमचा धर्म ज्या धर्मात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्या धर्मात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जन्म घेतलेला आहे। आपण वागत असताना आपण आपला धर्म विसरू नये आणि काही मतासाठी लाचार होऊन तुमची पुढची पिढी तुम्हाला चपलेने मारतील असं वागू नये।
आज दिनांक 5 जून या ठिकाणी आज स्वराज्य बारगाव नांदूर मध्ये स्थापन केलेलं स्वराज्य ध्वजाचं या ठिकाणी पायथ्याचं काम करण्याचं योजिलं होतं, पण काल काही कारणास्तव, वैद्यकीय कारणास्तव आमचे नेते राहुरी तालुक्याचे आमदार आदरणीय शिवाजीराव कडेल साहेब त्यांना आज 5 तारीख हे त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी होती आणि ते काल या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी काम चालू केलं आणि आज आपल्या संघाचे अध्यक्ष आदरणीय सागर भैया बेग, त्यांचे बंधू असतील, सर्व कार्यकर्ते असतील, या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन उद्घाटन त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. आज काम चालू आहे, पण हे काम लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होईल अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्वच आमच्या गावात खेळीमेळीचं वातावरण आहे. सर्वच पक्षाचे या ठिकाणी मंडळी आहे, सर्व 18 पगड जाती आहे, पण खेळीमेळीच्या वातावरणात ही मीटिंग या ठिकाणी पार पडली. मी सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो. आज आमच्या गावात येऊन मार्गदर्शन करणारे सागरबाई बेग असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे सहकारी असतील आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे नेते बाळासाहेब नेते असतील आणि एक जातीय सलोखा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. आमचे समीरभाई पठाण असतील, हे मुस्लिम समाजाचा तरुण आहे, पण सर्वप्रथम पायाभरणीपासून जे ध्वज आहे त्या ठिकाणी अग्रेसर राहणारे हो मुस्लिम तरुण त्या ठिकाणी आहे. पण थोडंसं झालं बातचीत, थोडीशी बाचाबाची त्या ठिकाणी झाली, पण तो पोरगा काय त्या ठिकाणी हटलेला नाही आणि तो पहिल्यापासूनच सर्व जाती समभाव त्या ठिकाणी वागतो. असंच यापुढे बारगाव नांदूरमध्ये स्वर्गीय शिवाजीराजे असतील, बापूराव गाडे असतील, यांच्या काळात जे वातावरण त्या ठिकाणी होतं तसंच त्या ठिकाणी टिकून राहावं अशी मी या ठिकाणी विनंती ग्रामस्थांना करतो आणि थांबतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.